जवारीच बिठे 70 आणि सेट 70 42 70 चालू आहे. 70 आणि सेट लो 70 75 76 4300 1 रुपया 2 रुपया 3 4 5 6 7 8 9 10 11 12 4312 13 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 35 1 36 37 50 51 55 56 60 65 करूंगा 65 66 67 68 69 70 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 83 84 85 86 4386 तिकडे एक बीट चालू आहे, तिकडे एक 43 चालू आहे. 54 55 56 करूंगा 4401 बघू शकता हा जो माल आहे 44 झालाय. 44 बघू शकता माल त्या ठिकाणी शेतकरी बांधव पण येले. तुमची ज्वारी दादा कोणती ज्वारी होती? दूध मोगरा आहे का? किती एकर मध्ये होती? किती एकर मध्ये होती? 1 एकर मध्ये कमी होतं का? किती गट्टे आले? 6 म्हणजे एकेरी पेरली दुहेरी पेरली एकेरी किती किलो टाकलं समजा बियाणं? 3-3.5 किलो एकेरी. कडबा कस काय? कडबा किती किनला? 400 पेंडी. कडबा खाते जनावर नाही खात? जनावर कडबा खाते का? डावळा शिपीत डावळा शिपीत खाती जनावर काही विषय नाही. चालतं बघू शकता हा जो माल 44 बाजार भरला आहे. 44 दूध मोगरा ज्यावर होती रमेश भाऊ बोलायचं का? 47 चालू आहे. ये 7 और 9 बेस्ट है एकदम आराम हो. 4200 रुपये 4200 रुपये रमेश भाऊ माल नहीं सुपर है. 4200 रुपये 4200 रुपये 4200 बघू शकता हा जो माल 47 भरला आहे. 47 4201 4201 2 रुपये 2 रुपये 2 रुपये 2 रुपये 2 रुपये 4200 2 रुपये 3 4 5 6 7 8 9 10 11 बाकी से रंगीन तू नको टाकू यार अंदर टाकला तू 1 किलो बाकी एक 22 हा जो माल याची बीट चालू आहे. बोला काय देऊ 1 5 4 5 7 8 1 4 1 बाया तयार 4 5 4 7 8 1 5 1 5 काय मग खोलणी 43 70 रुपये 44 बार बघू शकता हा जो माल आहे 44 झालाय. 44 बघू शकता माल. आज आपण येले जालना बाजार समितीला. आपल्या सोबत आहे ज्वारी उत्पादक शेतकरी. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया थोडक्यात माहिती. त्यांनी आज ज्वारी आणली होती बाजार समितीमध्ये. आपल्या सोबत आहे शेतकरी बांधव. दादा पहिले तुमचं नाव सांगा, गाव सांगा, जिल्हा सांगा. नमस्कार, मी ज्ञानेश्वर जाधव, तालुका जाफराबाद.
रास्ता गावचे आम्ही शेतकरी आहोत. हा तर कोण आता इथे मोरे ट्रेडिंग कंपनी यांच्या तिरुपती ट्रेडिंग कंपनीमध्ये आले याच्या मार्केटमध्ये आलेलो होतो. जालना मार्केट म्हणून. कोणती ज्वारी तुमची? जेव्हा दूध मोगरा होती. बघू शकता माल कसा आहे. दूध मोगरा आहे का? हा हा. किती एकर होता तुमची? ही 3 एकर ज्वारी होती. 3 एकर. हा. साधारण किती उतार आला आपला एकरी? एकरीला आम्हाला 4 ते 5 कट्टे आले जास्ती. उतारा कमी झाला समजा. हा. उतारा कमी आला का? कमी आलेला आहे. दाट पेरली होती का? हा थोडी दाट पेरली ती चाऱ्या करता. सारे करते पेरली होती. हा. तर किती किलो बियाणं टाकलं होतं एकरी? एकरी आम्ही 7 किलो बियाणं टाकलं होतं. 7 किलो. हा. दुपारून पेरणी केली की एकरी? हा एकेरी एकेरी गेलती का? डबल पेरणी नव्हती. असं आहे का? काय भाव लागलेला? हिला आता 47 रुपये भाव आला. सगळ्यात उंचा भाव आहे. बघू शकता 4700. माल पण सुपर आहे. दादा तुमची कोणची ज्वारी होती? तुमची दूध मोगर होती का? तिला काय भाव लागला? 44. तुम्ही कोणत्या गावचे? रास्ता. एकाच गावचे समजा. हा आम्ही एकाच गावचे. तुम्ही गाडीवाला गाडीवाले का? गाडीवाले यांच्या थ्रू आम्ही इथं आलेलो आहे. जालन्यालाच म्हणजे गहू आणि शाळू जालन्यालाच आणतो. हा हा. कारण की दुसरा माल काही पद्धतशीर जात नाही आमच्या चिखली मार्केटला, की शाळू एवढी पद्धतशीर जात नाही. हा, हा. त्याच्यामुळे जालन्यालाच आणतो आम्ही. बरोबर आहे. चालतं. खालचे काय भाव विकले बरं? एकदम कमी काय भाव विकले आज ज्वारी? 3700 पर्यंत विकले. 3700. हा. समजा सुपर चांगली ज्वारी ठेवली ना. हा. चालतं. ते धन्यवाद. आमच्या माणसाला 41 रुपये. 4100 विकली. बरोबर आहे. या ठिकाणी शेतकरी बांधव आहे. सगळे ज्वारी उत्पादक शेतकरी आहेत. आपण व्हिडिओ बी काढले. आज आपण येले जालना बाजार समितीला. सुरुवातीला आपण 1-2 हराशा बघितल्या आणि आपल्यासोबत हे आडत दुकानदार, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आजचे ज्वारीचे बाजारभाव. खालीमध्ये काय भाव आहे, वरमध्ये काय भाव आहे समजा. आणि एकदम जे हायब्रिड ज्वारी आहे, जसेच काळे पावसानं काळे पडेल माल आहे, त्याची काय भाव आहे संपूर्ण माहिती. दादा पहिला आपला संपूर्ण परिचय आहे. माझं नाव रामेश्वर ज्ञानेश्वर मोरे. आपल्या आडत दुकानचं नाव आहे तिरुपती ट्रेडिंग कंपनी जालना. जालना. कशी आवक आहे सध्या ज्वारीची? सध्या आवक चांगली आहे. माल पण भाविक होतो समजा. काळे माल काय पडते समजा पावसानं भिजेल? पावसाने भिजेल 2300-2500. हा. चांगले माल असेल तर 3500-4000. हा. आणि आपल्याकडे 47 पण निघलेली, पण माल एकदम सुपर आहे आणि बोल्ड आहे. बोर्ड समजा. पांढरी शुभ्र एकदम ना. एकदम सुपर. सुपर. हा. आणि समजा ॲव्हरेज माल काय आहे का ते? ॲव्हरेज माल मग 2900, 3000, 3100. भाव काय सध्या अशीच आहे की वाढे का काय 2-4 दिवसापासून काय नाही, भाव उलट कमी झाले. स्टार्टिंगला आपल्याकडे 5000 ज्यावर विकली होती. हा, हा. 5000, 4700, 4800 हा हा त्या हिशोबाने समजा आवक कमी झाल्यामुळं किंवा व्यापारी कमी झाल्यामुळं हा. भाव कमी झाले. भाव कमी झाले. आवक बी सुरुवातीला कमी होती वाटतं ना, आता वाढीच असते आवक पहिल्यापेक्षा. थोडी वाढलेली आहे. हा, हा. आवक वाढल्यामुळे थोडे भाव कमी झाले. भाव कमी झाले. हायब्रेड काय विकू राहिलं? हायब्रेड 2200-2300 रुपये विकू राहिले. 2200-2300. माल पण माल पण आपली ते कुठाले माल आले त्याचे शेतकऱ्याचे? आपल्याकडे मानकी संभाजीनगर हा. आणि रास्ता खाली रास्ता म्हणून आहे. हा हा. त्या गावची म्हणा, जाफराबाद तालुका. तिकडे माल आले. चालतं. धन्यवाद. या ठिकाणी आपल्यासोबत आडत दुकानदार आणि बाजूला शेतकरी बांधव बी. आज आपण हाराशे बी बघितले. काही माल 44 शिकले, काही 47 शिकले आणि काही मग हलके माल जसे माल तसा भाव 3800 पण निघले. चालतं. या व्हिडिओमध्ये थांबूया. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.